संकल्प असावेत नवे तुमचे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे, ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा। जिवलग मित्र श्री अक्षयभाऊ राजपूत, मार्गदर्शक पैलवान राजभाऊ लोणारी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर खैरमोडे, माननीय अध्यक्ष भोई समाज युवा मंच सदस्य, ग्राहक पंचायत येवला शाखा। SND अभियांत्रिकी महाविद्यालयाला UGC कडून स्वायत्त दर्जा मिळालेले जिल्ह्यातील पहिलेच महाविद्यालय, संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा। नवी दिल्लीच्या विश्वविद्यालय अनुदान आयोगाने UGC येवला येथील SND अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राला स्वायत्त ऑटोनॉमस महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे। शैक्षणिक व भौतिक गुणवत्ता जपल्याने स्वायत्तता मिळालेले हे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पहिले महाविद्यालय ठरले असल्याचे संस्थेचे संचालक कुणाल दराडे, कार्यकारी संचालक रुपेश दराडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। मागील 19 वर्षात परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना उत्तम अभियंते घडवून महाविद्यालयाने नावलौकिक मिळवला आहे, किंबहुना परिसराच्या विकासासाठी देखील नक्कीच सकारात्मक योगदान दिले आहे। सध्या महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या 7 विविध शाखांसह BBA, BCA, MCA, MBA अभ्यासक्रमात 1600 विद्यार्थी शिकत आहेत, तर नवीन प्रवेशित 900 विद्यार्थी आहेत। असे एकूण 2500 विद्यार्थी महाविद्यालयात शिकतात। ग्रामीण भागात असूनही अत्यंत कमी कालावधीत स्वायत्तता दर्जा मिळवणाऱ्या अभियांत्रिकीच्या शिरपेचात अजून एक सन्मान वाढला आहे। स्वायत्त महाविद्यालय म्हणून आता SND अभियांत्रिकी महाविद्यालय अभ्यासक्रमामध्ये कालानुरूप तसेच औद्योगिक क्षेत्रास लागणारा बदल करू शकणार आहे। विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी गरजेवर आधारित अल्पकालीन अभ्यासक्रम देखील देऊ शकते। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनाच्या पद्धतीचा वापर करू शकणार आहे। तसेच परीक्षा आणि मूल्यमापन करण्यासाठी महाविद्यालय स्वतंत्र असले तरी पदवी मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचीच मिळणार असल्याचे श्री दराडे, प्राचार्य डॉक्टर DS यादव यांनी सांगितले। ऑपरेशन करायचे असतील तर आणि स्त्रीरोग म्हणजे OBGY गायनेक महिलांशी निगडीत आता नव्याने परत आम्ही 4 विषयात चालू करतोय PG प्रोग्राम। एक आहे तो पिडियाट्रिक्स म्हणजे बालरोग लहान मुलांचा, दुसरा आहे तो डोळ्याचे ऑपरेशन ऑप्थम, ते पण आम्ही चालू करतोय येत्या 2 महिन्यामध्ये। नंतर जे 2 नॉन क्लिनिकल सब्जेक्ट आहेत ते तर त्याच्यातही आम्ही आता BMS मध्ये PG चालू करतोय। डॉक्टर नेमला आहे जे MBBS नंतर डोळ्यामध्ये जे स्पेशलायझेशन असतं MS ऑप्थम ते पात्र राहते। आता तुम्ही जसं गाडीचं नाही तर तसं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर लाईटने मोटर चालायची। आता प्रत्येकाला शासनाने सोलर पॅनलवर मोटार उपलब्ध करून दिली। आज ती जी मोटार आहे तिच्यातही बदल झाला, टेक्नॉलॉजीतही बदल झाला, म्हणजे भविष्यात ती मोटार खराब झाली तर आपल्या पारंपरिक जे दुकानदार आहेत त्यांना ते जमणार नाही। त्याकरता आपल्याकडे जे विद्यार्थी शिकणार आहेत त्यांना त्याचं नॉलेज असलं तर ते त्या व्यवसायात उतरू शकतील। शेतकऱ्यांना त्या मोटारीच्या काही दुरुस्ती करायची असेल तर त्यांना ती प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून देतील। म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या काळाप्रमाणे बदलत चालल्या आहेत आणि बदल हा इतका या युगामध्ये फास्ट आहे तर त्या 4 वर्ष थांबण्याची आता इंडस्ट्रीकडे अजिबातच तयारी नाही। त्यामुळे मग आम्हाला जो UGCने ऑटोनॉमस दर्जा दिला आहे त्यानुसार आता आम्ही आमच्याकडे एक्सपर्ट्स इंडस्ट्रीचे लोक येतील, त्यांचे रिक्वायरमेंट देतील, त्याप्रमाणे आम्ही सिलेबस डिझाईन करू आणि लगेचच तो इम्प्लिमेंट करू शकतो। अजून ऑटोनॉमसचा असा फायदा आहे का विद्यार्थ्यांची एक्झाम आम्ही घेणार, आमच्याकडे सिलेबस डिझाईन करणार, आम्हीच क्वेश्चन पेपर क्रिएट करणार आणि आमच्याकडे विद्यार्थ्यांना आता ती संधी उपलब्ध राहील। त्यामुळे विद्यार्थ्यांचं करिअरमध्ये जे जास्त काही पासिंगच्या बाबतीत अडचणी येतात त्याच्यातही थोड्या प्रमाणात विद्यार्थ्यांना सहकार्य म्हणजे 2 महिने परत आम्ही विद्यापीठ कसं 6 महिने ऑक्टोबरची परीक्षा घ्यायची आम्ही ठरवू। जो एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात मागे पडलाय त्याचे परत 2 महिने एक्स्ट्राचे क्लासेस घेऊ आणि करता करता जसं आपण म्हणतो काळाप्रमाणे माणसांनी बदल करणं गरजेचं असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण गेल्या वेळेस ऑटोनॉमस साठी अप्लाय केलेलं होतं आणि आज ते ऑटोनॉमस आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे। आपलं कॉलेज ऑटोनॉमस झालंय
बरेचसे कॉलेजेस आहेत ते ऑटोनॉमस साठी अप्लाय करतायत, कारण युनिव्हर्सिटीमध्ये काही गोष्टीचं असं असतं की आपल्याला लिमिटेशन्स येतात. खास करून ऑटोनॉमस झाल्यानंतर इकडच्या मुलांची काय गरज आहे, रिक्वायरमेंट काय आहे, त्या अनुषंगाने आपण आपला सिलेबस डिझाईन करू शकतो. आपल्याकडे चांगल्या पद्धतीने सिलेबस डिझाईन करून तिथे पेपर कंडक्ट करून त्या ठिकाणी मुलांना काय हवं आहे, थिओरिटिकल आणि प्रॅक्टिकलचं समतोल साधण्याचा प्रयत्न ऑटोनॉमसच्या माध्यमातून करता येईल. म्हणजे थोडक्यात आपल्याला थोडासा फ्री हँड मिळतो इथे काम करायला, आणि त्याचाच नक्की फायदा आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी करून देणार आहोत. जे ऑटोनॉमस कॉलेज करण्यासाठी ज्या काही नॉर्म्स असतात ते नॉर्म्स फुलफिल आपण या ठिकाणी केले आणि म्हणूनच आपल्याला ऑटोनॉमस मिळालंय. परंतु अकॅडमिक्स आता सुरू झालेला आहे आणि इन द मिडल ऑफ द अकॅडमिक्स म्हणजे सेकंड इयर थर्ड इयरचे ऑलरेडी लेक्चर सुरू झालेले आहेत आणि फर्स्ट इयरचे ऍडमिशनची प्रोसेस सुरू झाली. आणि आपल्याला विद्यार्थ्यांना आता जर कुठे आपण डिक्लेअर केलं तर कदाचित ते मिसगाईड केल्यासारखं होईल, आणि म्हणून आपण ठरवलं की आपण हा कोर्स 26-27 पासून सुरू करू. आणि मला खात्री आहे की यादव सरांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांचे जे शिलेदार आहेत, खास करून जे HOD म्हणून इथे काम करतात, यांच्या नेतृत्वात नक्कीच हे कॉलेज एक वेगळ्या नावारूपाला नक्की येईल. मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला गेल्या वर्षी ऑटोनॉमस मिळालं आणि डॉक्टर GK खराटे सरांच्या नेतृत्वामध्ये त्या कॅम्पसमध्ये देखील चांगलं काम सुरू आहे आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन इथे यादव सर देखील त्याच पद्धतीने काम करतील आणि उत्तम दर्जाचे विद्यार्थी या ठिकाणी घडतील. आताही पुणे युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी घडतच होते चांगले, पण अजूनही चांगले विद्यार्थी या ठिकाणी घडतील. प्लेसमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा कंपन्यांचा सुद्धा ऑटोनॉमस कॉलेजकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, कारण मगाशी सरांनी जसं सांगितलं की थिओरिटिकली बेस या ठिकाणी जास्त भर दिला जातो. आणि मग लास्ट इयरला आम्हाला काही इंडस्ट्रियल बेस काही करता येईल का, मुलांना प्रॅक्टिकली काही जास्त इनपुट्स देता येतील का, या अनुषंगाने सुद्धा कॉलेज त्या ठिकाणी विचार करेल. आणि मी स्वतः 15 दिवसापूर्वी एका युनिव्हर्सिटीला भेट दिली होती, GLA म्हणून युनिव्हर्सिटी आहे मथुरामध्ये, आणि त्यांनी खूप सुंदर असे कोर्स त्या ठिकाणी रन केलेले आहेत. भविष्यामध्ये ही आपली पहिली पायरी आहे. भविष्यामध्ये संस्थेचं ध्येय आणि उद्दिष्ट असं आहे की स्वतःची युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे. आणि इतके चांगले लोक आम्हाला भेटलेले आहेत HODच्या माध्यमातून, स्टाफच्या माध्यमातून, यादव सरांच्या माध्यमातून, आणि त्यामुळे मॅनेजमेंटला नक्कीच त्याचा फायदा होतोय. आणि तो सगळा यांचं सहकार्य मिळाल्यानंतर नक्की भविष्यामध्ये एक छोटंसं रोपटं आपण या ठिकाणी 2005ला लावलं होतं, त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि मला खात्री आहे अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये 100% जगदंब एज्युकेशन सोसायटी युनिव्हर्सिटीच्या नावारूपाने या ठिकाणी येईल आपल्या पुढे, आणि स्वतंत्र युनिव्हर्सिटी या ठिकाणी असणार आहे असा आम्ही प्लॅन केलेलं आहे सर्वांनी. आणि त्यासाठी तुमचा देखील सर्वांचा सहभाग आहेच. आणि आज हे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं नेहमी कारणही असं होतं, मी नेहमी सांगतो की तुम्ही चौथा स्तंभ म्हणून या ठिकाणी समाजामध्ये सातत्याने काम करत असता, आणि बरेचसे कॉलेजेस इथे आहेत, परंतु एवढ्या तालुक्यातील एवढ्या शहरातील लोकांना माहीत नाही, आणि म्हणून त्याची जनजागृती करणे, त्याचा प्रचार आणि प्रसार करणे, आणि हे करायचं असेल तर प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया एक चांगलं माध्यम आहे. कारण हेतू खूप चांगला आहे. आपण कुठले कुठले कोर्स या ठिकाणी रन करतोय हे समाजाला कळणं गरजेचं आहे, आणि म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स इथे आयोजित केली होती. आपण सर्वजण या प्रेस कॉन्फरन्सला आलात आणि ऑटोनॉमस कॉलेज काय असतं हे आपण समजून घेतलं, त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. आणि आपण सगळे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी करा, आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून, आणि लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा असे मला आपल्याकडनं अपेक्षा आहे.